हॅलो, नमस्कार, राम राम. माझा यूट्यूबचा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही याला ब्लॉग पण म्हणू शकता. सकाळच्या धावपळीत मला काही व्हिडिओ शूट करायला जमतच नाही, म्हणून मी माझा ऑफिसनंतरचा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक आई झाल्यापासून ना मी आराम काय असतो तेच विसरून गेले आहे. बाळ 5 महिन्याचं होतं तेव्हा मी ऑफिस जॉईन केलं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढ्या लवकर मी ऑफिस जॉईन का केलं? ते खूप मोठी स्टोरी आहे. जर तुम्ही या व्हिडिओला मला छान प्रतिसाद दिलात किंवा मला या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळाला तर मी ती स्टोरी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. माझं ना 9 ते 2चा ऑफिस टायमिंग आहे. आता यायला मला 1 तास जास्त म्हणजे घरी यायला 3 होतातच. आता एकदा घरी आले ना की हा कुश म्हणजे माझं बाळ मला 1 ते 1.5 तास काही सोडतच नाही. आणि तोच ना दिवसभरातला सगळ्यात आवडीचा टाईम असतो माझा. आता आपल्या बाळासोबत वेळ घालवायला कोणाला बरं नाही आवडणार. मी ना सगळ्यात सुरुवातीला घर आवरून घेतली. तुम्हाला खरं सांगू का, घर स्वच्छ असेल ना तर घर काम करायला मूड येतो, छान वाटतं. त्यामुळे मी सर्वात आधी ते करण्याचा प्रयत्न करते. पण घरात नुकतेच चालायला लागलेले लहान बाळ आहे म्हटल्यावर घर स्वच्छ राहणार आहे का? मी म्हणलं चला कुठचा मूड छान आहे तोपर्यंत आज लवकर स्वयंपाक बनवून घेते. सध्या हिवाळा आहे तर भाज्यांचा सीझन आणि मी ना आधीच भाजी निवडून ठेवली होती मेथीची. म्हटलं आज मेथीच करावी. बाळाला ना लगेच कळलं की आता ही स्वयंपाक बनवायली, आता ही काही माझ्याकडे लक्ष देणार नाही, म्हणून तो आला माझ्याकडे लाड घालायला. मग मी त्याला किचन ओट्यावर बसवलं कारण ना या बारक्यांना ना किचन ओट्यावरती बसून ना लाईव्ह शो बघायचा असतो की बाबा काय भाजी बनते आहे, कशी बनते आहे, कशाने हलवतात, यांचं नाही एक्सप्लोअर करायचं असतं. यांना सगळे कढईतच का, गॅस पेटला आहे का, गॅस पेटायला लायटरच आहे का, सगळं बघायचं असतं. त्यामुळे मी त्याला वरी बसवलं, म्हणलं बघ बाबा. त्यानंतर मी पटपट पीठ मळून घेतलं. पीठ मळायचं झालं ना म्हणजे एक मोठी स्टेज आपण पार केल्यासारखी वाटतं स्वयंपाकातली. कारण ना पीठ मळता मळता जर बाहेर रडायला लागलं ना तर काहीच करता येत नाही. एकदा का पीठ मळतं झालं, आपण चपात्या लाटमध्येच थांबवू शकतो त्याला उचलून घेण्यासाठी, पण पीठ मळताना तसं झालं ना काय करावं कळत नाही. म्हणून मला पीठ मळून झालं, आनंद झाला. आता मी लसूण ठेचत होते तोपर्यंत त्यांनी कांदे इकडे-तिकडे पसरवले, ते आवरून ठेवले. आता स्वयंपाक करताना असं मध्ये-मध्ये हात मिरवावाच लागतो. त्याच्यामुळे ना जो अर्ध्या तासाचा स्वयंपाक आहे ना तो 1 तासात होतो. आता हे ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांनाच लगेच समजेल. आता किचन ओट्यावर बसून हा काय गप्प बसणार आहे का? लगेच बघा बेसिनमधली तिथे चहाची चाळणी घेतली आणि त्यातलं चहापत्ती खातोय हा. माझं लक्ष गेलं म्हणून बरं, नाही तर हा नम-नम, नम-नम करून खात होता. आता भाजी बनवायला घेतली, लसूण टाकला, त्याच्यामध्ये परत आता मेथीची भाजी स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये टाकली. तुमच्याकडे मेथीची भाजी कशी बनते माहीत नाही, पण आमच्याकडे लसूण आणि मिरचीची एक सिंपल डेली रुटीनला तशी बनवतात. आता मेथी तर बनवतात खूप प्रकारे, मसाला मेथी, मलाई मेथी वगैरे, वगैरे. पण मी आज खूप सिंपल बनवत होते कारण जी कुशलाही खाता यावं आणि आम्हालाही. तर कुशला मी लसणाची मेथी काढून घेणार होते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकणार होते म्हणजे ती आम्हालाही होईल. पण बघा, हा मध्येच त्याला मिरची मागितली. मिरची नको म्हटलं तर किचनमधून उभा राहिला. आता बाहेर बघतोय, गाड्या बघायला आवडतात, पण गाड्या बघता-बघताच हाताला वस्तू लागली एक. मी तोपर्यंत मिरची कुटायला घेतली, हा बाहेर बघत होता. बाहेर खरंच खूप छान सूर्य दिसत होता. पण मी कुटता-कुटता बघाय, यालाही कुटायचं होतं. आता मिरची याच्या हाताला लागली तर मी काय करणार बरं? म्हणून पटकन हिसकावून घेतलं. आता चपात्यांची बारी आली. चपात्या बनवायच्या म्हटलं ना, तर ॲप्रॉन घालणं मस्ट आहे. कारण ना, कपडे खराब झाले ना आणि तेवढ्यात कोणी आलं ना, खूप विचित्र वाटतं होतं. एकतर ना ह्या बायका, ज्या लेकरबाळ्या बायका आहेत ना, त्यांना समजेल की ऑलरेडी ना एकदम होमलेससारखा, भिकाऱ्यासारखा अवतार झालेला असतो. या बाळांनी आपली केसं जागेवर ठेवली नसतात, काही नाही, काही नाही. त्यात आता ड्रेस तरी ॲटलीस्ट आपण चांगला ठेवूया, अंगावरचा भरलेला नसावा वगैरे, वगैरे. म्हणून ॲप्रॉन ही एक छान चॉईस आहे. त्यानंतर मी पटपट चपात्या लाटून घ्यायच्या बघितल्या. भाजी बनवणं तर चालूच होतं. पण तोपर्यंत हा कुश पाशी माझ्या घोटाळत होता. आता त्याला उचलून घे असं त्याचं म्हणणं होतं. पण चपात्या लाटून घेताना उचलून घेणं कसं घेणार बरं? पण तरी घेतलंच. का एक चपाती तर मी चक्क एका हातानेच लाटली. आता त्याची सवय झाली आहे. पण त्याला अधूनमधून खाली ठेवायची, उचलून घ्यायची असं करत माझा स्वयंपाक झाला बरं. त्यानंतर आता स्वयंपाक झाल्यानंतर पण एक मोठी टेस्ट असते. आता तुम्हाला टेस्ट कसली? टेस्ट ही की ती बाळाला आवडेल का? तो ते खाईल का? त्यानंतर पटपट कपडे धुवून घेतली, ती सुकायला टाकली. सुकून झाली तोपर्यंत त्याची भाजी गार झाली होती. म्हटलं आता गार झाले, त्याला खाऊ घालावं. आता खाऊ घालायच्या आधीच मी थोडं लाईट वगैरे ऑन केल्या कारण दिवस मावळला होता. देवाला दिवा वगैरे लावला आणि त्याला जेवायला वाढलं. मीही जेवायला घेतलं कारण मलाही खूप भूक लागली होती. आणि बघा आता एरवी हा नुसती चपाती खातो, आज ह्याला नुसती भाजी खायची आहे. बरे बाबा खा, तू काय खायचं ते खा, पण खात जाऊ. तुझं पोट भरलं ना बाबा, माझं एकदम आत्मा तृप्त होतो रे बाळा.
चला मी भाजी खाऊ दिली, अधूनमधून चपाती थोडीफार खाऊ घातली, तसं त्याचंही पोट भरलं, माझंही भरलं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.